नमस्कार, आपण पाहत आहात आयुर्विन टाइम्स आणि आजची सर्वात मोठी बातमी सांगली जिल्ह्यातून। सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा। सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संगीता पाटील या अध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत, तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत। एकूण 61 सदस्यांपैकी संगीता पाटील यांना 34 मते, भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मते, तर 2 सदस्य गैरहजर राहिले। या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत प्रचंड राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या। सुरुवातीपासून महाविकास आघाडीसोबत असलेले संजय काका पाटील यांची 2 मते शेवटी भाजपकडे गेली। आमदार सुहास भाबर यांनी दिलेला शब्द फिरवत महायुतीकडे झुकाव दाखवला, मात्र शिवसेनेचे पृथ्वीराज पाटील आणि गटनेते जयदीप भोसले गैरहजर राहिले। भाजपने सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण पोलीस आणि प्रशासनाचा वापर करूनही भाजपला बहुमत मिळवता आले नाही। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना फोन करून प्रयत्न केले, तरीही मॅजिक फिगर गाठण्यात अपयश आले। महायुतीला आमदार रोहित पाटील गट फुटेल अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली। शिवसेनेच्या शीतल बाबर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। दरम्यान महाविकास आघाडीचे नेते एकत्र राहिल्यामुळेच ही सत्ता मिळाली। आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, संजय पाटील, विलासराव जगताप आणि राजेंद्र देशमुख हे सर्व नेते एकत्र राहिल्यामुळे महाविकास आघाडी मजबूत राहिली। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बाजार समितीनंतर आता जिल्हा परिषदेतही विजय मिळवत महाविकास आघाडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। विशेष म्हणजे आमदार जयंत पाटील यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आयुर्विन टाइम्सला सबस्क्राइब करायला विसरू नका।